अभिनेत्री हर्षदा खानविलकर सध्या झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास या मालिकेत लक्ष्मी ही प्रमुख भूमिका साकारत आहे. हर्षदा खानविलकर सोशल मीडियाच्या माध्यमातूनही चाहत्यांच्या संपर्कात असतात. त्यांचे विविध फोटो व्हिडिओ नेहमी लक्ष वेधून घेत असतात. नुकताच त्यांनी एक व्हिडिओ शेअर केली आहे. व्हिडिओमध्ये त्या म्हणाल्या, जो व्हिडिओ मी पोस्ट करत आहे तो खूप महत्वाचा आहे. मी आत्ताच एक लाईव्ह कार्यक्रम बघून आले आणि कमाल असा परफॉर्मन्स होता. खूप सुंदर परफॉर्मन्स होता. खूप टाळ्या वाजल्या. मी खूप एन्जॉय केलं. सादरीकरण करणाऱ्यांचं खूप कौतुक करून मी बाहेर पडले. हर्षदा खानविलकर पुढे म्हणाल्या, अचानक मला जाणवलं की अशा लाईव्ह परफॉर्मन्सचं थ्रिल मी अनेक वर्ष अनुभवलं नाही. म्हणजेच मी शेवटचं 1999 मध्ये नाटक केलं होतं. लग्नाची बेडी असं त्या नाटकाचं नाव होतं. त्यानंतर कदाचित पालिकांमध्ये काम करत असल्यामुळे कोणी मला विचारलं नाही किंवा तसा योग आला नाही. मला जाणीव झाली की मला हे हवं आहे. मला लाईव्ह परफॉर्मन्स करायचा आहे. मला लाईव्ह प्रेक्षकांच्या रिॲक्शन अनुभवायच्या आहेत. मला मराठी नाटकात काम करायचं आहे. त्या असंही म्हणाल्या की मी मॅनिफेस्टेशनला खूप विश्वास ठेवते. मला असं वाटतं की सोशल मीडिया हे योग्य ठिकाण आहे जिथे मी माझी इच्छा बोलून दाखवू शकते. तर दोन गोष्टी होती. एक म्हणजे मायबाप रसिक प्रेक्षक हा व्हिडिओ पाहतील आणि माझ्यासाठी प्रार्थना करतील. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजेच हा व्हिडिओ कदाचित नाट्य निर्माता, नाटक दिग्दर्शक, लेखक किंवा कलाकार यांच्यापर्यंत पोहोचेल. ज्यांना असं वाटेल की नाटकासाठी हिचं नाव आपण सुचवू शकतो किंवा हिला नाटकात कास्ट करायला हवं. तर हो, मला मनापासून वाटतं की मला नाटकात काम करायचं आहे. कृपया या व्हिडिओचा गांभीर्याने विचार करा. मी एका चांगल्या नाटकाची वाट पाहत आहे, असं म्हणत त्यांनी नाटकात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या दरम्यान आता हर्षदा खानविलकर लवकरच नाटकात दिसतील का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर हर्षदा खानविलकर बद्दल तुम्हाला काय वाटतं, नक्कीच कमेंट्स करून सांगा. व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.